नमस्कार. नव्या युगातील नवी दिशा देणारी प्रबोधनिशन दिवा गावातून श्री क्षेत्र एकविरा आई पालखीस प्रारंभ. पालखीला 13 वर्ष पूर्ण. दिवा कोळीवाडा गावातून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी श्री क्षेत्र एकविरा पालखी सोहळा 11 डिसेंबर रोजी सकाळी दिवा गावातून ज्येष्ठ समाजसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मच्छीमार सेलचे राज्याचे अध्यक्ष चंदू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूजन करून दिवा गावातून वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दिवा गावातील नैंबेचे गोल्डन मॅन निलेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष अरविंद पाटील तसेच अन्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.
थोड्याच वेळात उपस्थित आहेत आपल्या या एकविरा दिवापूरवाडा पदयात्री प्रतिष्ठानचे सन्माननीय निकेतन पाटील, सन्माननीय निलेश पाटील, सन्माननीय प्रकाश नाना नाईक, सन्माननीय अरविंद पाटील, सन्माननीय दीपक पाटील या पालखी सोहळ्यासोबत उपस्थित आहेत. तसेच श्रीकृष्ण मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश मडवी यांना विनंती आहे सर, आपण या पालखी सोहळ्याला यायचं आहे. आरतीची वेळ होत आहे. थोड्याच वेळात आपण आरती घेणार आहोत आणि आरतीनंतर आपली पालखी ओवी पाटील यांनी इथं पालखीजवळ यायचं आहे. आपल्या सर्व ग्रामस्थांनी पालखीच्या बाजूने सर्व वडील उभे राहायचं आहे. थोड्याच वेळात आपल्या इथं या एकविराची पालखीची आरती होणार आहे. त्याच्यानंतर आपण He
हे माऊली माऊली एकविराय माऊली त्यांचं स्वागत होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या पालखीला मार्ग सरत असते. मी आपल्या चंदू परिसराला विनंती करा, आपण सन्माननीय करण मडवी यांचा इथं सन्मान करायचा आहे. माजी नगरसेवक सन्माननीय करण मडवी यांचा देवा गाव टू कारला फायता आज या पालखीला 13 वर्षे होत आहे. ही पालखी वाजत गाजत ढोल ताशाच्या बँडच्या गजरात ही पालखी वाजत गाजत जात असते. सर्व कोळी भाविक आणि देवीचे सर्व भाविक आणि सर्व देवीच्या सवासनी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात आणि त्या ठिकाणी बँडच्या ताशामध्ये नाचतात आणि ढोलच्या ह्याच्यामध्ये सर्व नाचतात आणि नाचून आणि मग आरती सोहळा होते. आरती सोहळा झाल्यानंतर सर्वांचा सत्कार होते आणि ही पालखी अशी जेवढ्या बेलापूर पट्टी झाली, उरण झालं, कडंदा झालं, सगळं मुंबई झाली, अशा पद्धतीने पालख्या जात असतात. त्याच्यामध्ये ही पालखी 1 नंबरला आलेली आहे. मी माझ्या स्वतःहून सांगत नाही, पब्लिक पण चांगला आहे आणि सर्व कोळीवाडे आज पालखी सोहळा करत असतात. त्यांनाही माझा सर्व पालखी सोहळ्याला मोलाचं मार्गदर्शन आहे आणि एकविरा देवीला प्रार्थना करतोय की सर्व पालखीवाल्यांना येणारे दिवस सुखाचे सम्राटीचे भरभराटीत जाऊ दे. ही पालखी दिव्या गावात निघतोय तर ती पालखी कारल्या क्षेत्रामध्ये जाते.
किती तारखेला ती कारल्याला पोहोचू शकते? शनिवारी ही पालखी कारल्याला पोहोचणार आणि शनिवारी कारल्याला पोहोचून देवीची पालखी मंदिरात जाणार आणि त्या पालखीचा सन्मान होणार आणि मग रविवारी त्यांचे पारणं पडतात आणि ती पारणं पडून त्या ठिकाणी वाजत गाजत आणि नाचत गाजत बँड वाजतात आणि सर्व कोळी आगरी कुलबी भंडारी जेवढे आमच्या बरोबर पालखी सोहळ्या बरोबर आहेत ते भरपूर नाचतात आणि चांगल्या पद्धतीने नाच गाणी डॅन्सचा सोहळा करतात. जय एकविरा. आज दिवा गावातून गेले 13 वर्षापासून एकविरा आईची पालखी सातत्याने चांगल्या तऱ्हेने एकविरेला निघते आणि या पालखीचं श्रेय जातं आदरणीय कोळी आगरी समाजाचे आदरणीय नेते आपले चंद्रदादा पाटील साहेब, जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत मच्छीमार सेल राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 13 वर्ष सातत्याने खूप चांगल्या पद्धतीने ह्या पालखी दिवा गावातून निघून एकविरेला मार्गस्थ होते आणि कोळी आगरी समाजाचे प्रश्न सुटावे, त्यांच्या समस्या दूर व्हाव्या, ह्याच याच्यामधनं दृष्टिकोन असतो. सर्व कोळी आगरी समाजाचे सगळे लोक एकत्र यावे आणि एकविरा आईचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव राहावं हीच आपली इच्छा आहे.